बेरोजगार तरुणांना महाराष्ट्र कमांडो फोर्समध्ये भरतीचं आमिष दाखवून फसवण्याचा प्रकार समोर आलाय। हे घडलंय छत्रपती संभाजीनगरमध्ये। पोलीस भरतीप्रमाणे सगळी व्यवस्था आखून लाखो रुपये उकळण्याचा हा डाव काही जागरूक तरुणांनी उधळून लावला। पाहूया या भरती घोटाळ्याचा आढावा घेणारा आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडेंचा हा रिपोर्ट। कमांडो होण्याचं स्वप्न घेऊन ही तरुण मुलं छत्रपती संभाजीनगरच्या या मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानात पोहोचली। पण ही कमांडो भरती बोगस असल्याचं समोर आलं आणि या शेकडो मुलांची फसवणूक झाली। गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना अटक केले असून त्यांच्याकडे मिळून आलेले रोख रक्कम 3,35,800 रुपये जप्त केलेले आहेत। तसेच आरोपींकडे मिळालेली क्रेटा गाडी सुद्धा जप्त करण्यात आली आहे। मोहन देवळी, विकास बापू माने आणि सनी लाला बागा कमांडोच्या वेशात दिसत असलेल्या या पंढरपूरच्या तिघांनी व्हॉट्सअपवर एक जाहिरात व्हायरल केली। मैदानात पोलीस भरतीसारखी हुबेहूब व्यवस्था करण्यात आली। जाहिरात पाहून आलेल्या तरुणांची मैदानी चाचणी घेतली। त्यातून 92 उमेदवारांची निवड केली आणि या उमेदवारांकडून कागदपत्रांसह प्रत्येकी 6,000 रुपये घेण्यात आले। तर मी व्हॉट्सअपला एक जाहिरात बघितली होती, माझी नोकरी म्हणून असं ते व्हॉट्सअपला साध्या ग्रुपला जाहिरात आली होती। महाराष्ट्र कमांडो फोर्समध्ये 210 जागेसाठी रिक्त पद आहे, त्याच्यासाठी तुमची ओपन भरती होणार आहे, जिथं तुम्ही प्रत्यक्ष हजर राहून ऑफलाईन फॉर्म जागेवर भरून 100 रुपये तुमची एंट्री फीस आहे, ती देऊन तुम्ही जागेवर फॉर्म भरा आणि जागेवर तिथं भरती मारा। पैसे कसे किती मागितले? पैसे प्रत्येकी 6,000 रुपये, 3,000 रुपये जॉईनिंग फीस आणि 3,000 रुपये वर्दीची फीस डॉक्युमेंटची। तर यांनी आम्हाला मेंटली बरोबर विश्वास बसून दिला, त्याच्यामुळे आम्ही भरती मारली। भरती मारल्यानंतर त्यांची वर्दी पाहून आम्ही पण खुश झालो की बुवा कमांडो फोर्स म्हणून आहे। आम्ही याचं यूट्यूबवर चेक केलं तर त्याचे ट्रेनिंगचे व्हिडिओ वगैरे येत होते। पण काही जणांना या सगळ्या प्रक्रियेबाबत संशय आला। कमांडोच्या वेशातील तिघांकडून भरती संदर्भातली परवानगी आणि कागदपत्रांची मागणी करताच त्यांची बोबडीच वळली। कशाला फसवायला लोकांना? फसवायचा प्रश्न आहे सर। मी एका ठिकाणी काम करतो, मी माझी ड्युटी करतो। काय काम करता तुम्ही? मी काम काय करतो, माझं काम काय आता तेच मी करणार ना। ही फसवणूक लक्षात येताच या उमेदवारांनीच तिघांनाही पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। आरोपींपैकी एकाचा भाऊ आर्मीत जवान आहे, एकानं सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलंय, तर एक जण 12वी शिकलाय। उमेदवारांचा विश्वास बसावा यासाठी हे तिघेही नेहमी कमांडोच्या वेशात असायचे। पण शेकडो तरुण यांच्या भूलथापांना बळी कसे पडले? या भरतीवर तरुणांचा विश्वास बसला, त्याचं कारण होतं ही गाडी आणि या गाडीवर लिहिलेलं हे आर्मी। शिवाय जे कोणी भरती घेत होते ते पूर्ण वेळ आर्मीच्या ड्रेसमध्ये पाहायला मिळाले आणि त्यामुळेच ही मुलं फसली गेली। यातील 92 मुलांनी प्रत्येकी 6,000 रुपये या तिघांकडे ऑनलाईन किंवा कॅश स्वरूपात जमा केले होते। त्यामुळे व्हॉट्सअपवर आलेल्या भरती संदर्भातल्या कुठल्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका। तर अशा ज्या बोगस जाहिराती त्यांना कुणी भूलू नये आणि असे बळी पडू नये असं मी आपल्या मार्फतीने आवाहन करतो। कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।